पावसाला झालं तरी काय बघा. आणि सकाळी बिलकुल पाऊस नव्हता आणि आता बघू शकता तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये काय पावसाचं हाल आहे ते बघा. धो पाऊस पडतोय. काय करावं या पावसाला माहित नाही. सकाळी बिलकुल पाऊस नव्हता आणि आता एवढा पाऊस पडतोय बघा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे ना. पूर्ण पाऊस झालेला आहे. काय करावं याला. देखो कितनी सारी बारिश हो रही है. आपण बघू शकतो मित्रांनो हे पाऊस. आणि सकाळी छानपैकी ऊन पडलं. मी थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ बनवला तेव्हा चांगलं होतं पाऊस. आणि खूपच म्हणजे हे असंच माझी मुलगी पण म्हणत होती की मुंबईला पण पाऊस पडतो आणि असं वाटत नाही की आता पाऊस पडणार आहे म्हणून. आभाळ नसते काही नसते आणि अचानक ढगफुटीसारखा पाऊस पडायला लागलेला आहे. म्हणजे काही कळणं झालं प्रकृती काय करते आपल्यासोबत आणि कधी काय करेल ना. तर ह्याची काहीच म्हणजे कल्पना नाही बरं का या पावसाची. बघू शकता थोड्या वेळापूर्वी लाईट गेली आणि नंतर पाऊस चालू झाला आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी 15 मिनिटापूर्वी बघितलं शेतात गेली आणि तेव्हा पाऊस नव्हता. आणि आता बघितलं तर एवढा पाऊस आहे की नाही. धो पाऊस आहे बघा. बघितलं पाऊस खूप गोंधळ घालतो. काय करेल माहीत नाही. पावसाचं काही सांगायला येत नाही. आभाळ नसलं तरी पण लगेचच पाऊस यायला लागला. बघितलं का. आणि असं अचानक ढगफुटीसारखाच पाऊस गळतो. माहित नाही काय मनात आहे ते निसर्गाच्या. शेतकऱ्याला आता पेरू देणार आहे का नाही. आत्ताच रानं नीट करत होते शेतकरी आणि ज्याने हरभरा पेरला आहे तर त्याचं तर नुकसानच होणार आहे. जर असा पाऊस पडला हरभरा जरी जमिनीतून बाहेर जरी पडला तरी पण नुकसानच आहे शेतकऱ्याचं.